लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो याद्या जाहीर झालेल्या आहेत। 2100 रुपये कोणत्या कोणत्या ताईंना मिळणार आहेत त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर झालेल्या आहेत। एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुमचं हे नाव यादीमध्ये असायला पाहिजे। यादी कशी पाहिजे, कुठं पाहिजे आणि तुमचं नाव कसं चेक करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनल कोणी नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवायचे। लक्षात घ्या 2025 मध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत आणि त्याच्या याद्या देखील आता जाहीर झालेल्या आहेत। जिल्ह्यानुसार ह्या याद्या तुम्हाला आता पाहता येणार आहेत। आपल्या ग्रामपंचायतीच्या याद्या पण या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणत्या ताईला 2100 रुपये मिळणार आहेत त्याच्या याद्या देखील आता जाहीर झालेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एका पण ताईंनी व्हिडिओ थांबवायचा नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या समोर आलेला आहे। बघा, लाडकी बहीण योजना याद्या जाहीर झालेल्या आहेत। या महिलांना मिळणार 2100 रुपये। तुमचं नाव या यादीमध्ये असलं पाहिजे। जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तरच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता पुढे चालू राहणार आहे। कारण की या ठिकाणी त्या याद्यामध्ये तुमचं नाव डीबीटी नुसार जाहीर करण्यात आलेलं आहे। जर तुमचं डीबीटी नुसार असेल 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या कमी तुमचं असेल उत्पन्न किंवा तुम्ही जर 5 घरात वस्तू नसतील तर त्यानुसार या याद्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्या याद्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत। लाडक्या बहिणीचा पुढचा जो टप्पा आहे, महायुती सरकारने सांगितलंय की पुढचे जे असतील हप्ते असतील ते 2100 रुपये भेटणार आहेत। त्याच्यामुळे त्या ताईंना 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला दाखवतो ते म्हणजे ही यादी नेमकी काय आहे, कुठल्या स्वरूपात या ठिकाणी बातमी आलेली आहे। ती बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकता। लाईव्ह योजना या वेबसाईटवर तुम्ही बातमी बघू शकता। मुंबई तक या वेबसाईटवर पण तुम्हाला बातमी या ठिकाणी पाहता येणार आहे। बऱ्याच न्यूजपेपर मध्ये पण तुम्ही बातमी पाहू शकता। यादी या ठिकाणी बातमी काय, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, नवीन वर्षात मिळणार 2100 रुपये, यादीत नाव बघा। बघा, या ठिकाणी ही न्यूज तुम्हाला समोर दिसत आहे। नेमकी न्यूज काय आहे, कशा स्वरूपात तुम्हाला यादीमध्ये नाव चेक करायचंय, कशा स्वरूपात तुम्हाला तुमचे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी 2100 रुपये हवेत, एकदा त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय। नाव सांगा म्हणजे तुमचं यादीमध्ये आपल्याला नाव चेक करता येणार आहे। नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे, या दोनच गोष्टी सांगायचंय। पूर्ण नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, या दोन गोष्टी सांगायच्या आहेत। त्याच्यानुसार यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करता येणार आहे। लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। याद्या कशा तुम्हाला पाहता येणार आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे। बघा, लाभार्थी यादी 2100 रुपये तुम्हाला 7वा जो टप्पा असणार आहे किंवा पुढचे जे टप्पे असणार आहेत, 2100 रुपये तुम्हाला ज्यावेळेस भेटणार आहेत मार्च महिन्यापासून भेटणार आहेत। लक्षात घ्या, मार्च महिन्यापासून 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव याद्या पण जाहीर झालेत। 2100 रुपये कोणाकोणाला कसे भेटणार आहेत त्याच्यामुळे लाभार्थी यादी या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। आता तुम्हाला सांगतो कशा स्वरूपात तुम्हाला ह्या याद्या चेक करायच्या आहेत, कुठे चेक करायच्या आहेत। लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला इतर कुठे भेटणार नाहीत। सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात तुम्हाला सांगत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। तुम्हाला अधिकृत वेबसाईट कोणत्या कोणत्या आहेत बघा, ज्या तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईट असतात .government.in। समजा एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही आहेत पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्याची बघा वेबसाईट असते, पुणे जिल्हा वगैरे, पुणे जिल्हा परिषद वगैरे त्यांचे जे वेबसाईट असतात .government.in अशा वेबसाईटवर, किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यानुसार .government.in अशा स्वरूपात अधिकृत वेबसाईटवर ह्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, हे लक्षात घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे लाभार्थी त्या ठिकाणी ज्या तुम्ही जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून याद्या आल्या नसतील, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये याद्या आल्या त्याच्यामध्ये लक्षात घ्या। तुमच्या त्या ठिकाणी डायरेक्ट वर दिसेल लाभार्थी यादी। या लाभार्थी यादी लाडकी बहीण योजना 2025 लाभार्थी यादी अशा स्वरूपात लिहिलेले आहे। बघा, 2025 लाभार्थी यादी, या यादीवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे। 2025 ची यादी चेक करायची। 2024 च्या जुन्या याद्या झालेल्या आहेत, 2025 च्या नवीन लेटेस्ट याद्या या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये सगळ्या याद्या तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या येऊन जाणार आहेत। प्रत्येक आपलं
सर्व ताईंनी आपलं आपलं नाव त्या याद्यामध्ये चेक करून घ्यायचंय। जर त्या याद्यामध्ये नाव नसेल तर लवकरात लवकर पुढची काय भूमिका करायची, पुढची काय गोष्ट करायची ते आपण तुम्हाला नंतर सांगतो, पण सुरुवातीला तुमचं नाव अगोदर चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी टाकायचंय किंवा जिल्ह्यानुसार नाव टाकलं तरी चालेल किंवा जिल्ह्यानुसार वेबसाईट उघडायची ती पण चालेल। त्याच्यानुसार लाभार्थी यादीवर तुम्हाला जायचंय, त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे। बघा लक्षात घ्या, काही काही नाव असं टाकतात बघा, सुनीता मोरे टाकलं तर भरपूर सारे सुनीता मोरे असतात, त्याच्यामुळे लवकर आपलं समजत नाही कोणतं नाव आहे तर त्याच्यामुळे आधार कार्ड नंबर टाकायचा। आधार कार्डनी काय होतं, एकच आधार कार्ड असतो, तुमचा स्वतःचा आधार कार्ड एकच असतो, नावं वेगवेगळे असू शकतात, सारख्या नावाच्या बऱ्याच ताई असू शकतात, त्याच्यामुळे आधार कार्ड नुसार तुम्हाला त्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे। त्याच्यानंतर त्यानुसार जिल्ह्यातील वार्डनुसार जिल्ह्यानुसार वॉर्ड असते बघा, वेगवेगळे वॉर्ड असतील किंवा ग्रामपंचायत असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रामपंचायतीनुसार तुमचं या ठिकाणी यादीमध्ये नाव येणार आहे। त्यानंतर यादीतील नाव आपले डिटेल्स पूर्ण चेक करायचे। लक्षात घ्या, तुमचे डिटेल्स बरोबर त्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत का, तुमचं नाव ते सगळं दाखवणार आहे, काळजी करू नका। एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय लाडक्या ताईंनो, तुमचं नाव एकदा चेक करायचं आहे। सर्वांनी तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, त्याच्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी करता येणार आहेत। तुमच्या जिल्ह्यानुसार पण याद्या यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो पटपट एकदा लाईक मारून टाका, लाभार्थी याद्या तुम्हाला मी पाठवत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार, त्याच्यामुळे सर्वांनी पटपट लाईक मारायचं आहे, लक्षात घ्या। आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे, बाकीच्या ताईंना पण हा व्हिडिओ पाठवायचा आहे, तुमच्या शेजारच्या सगळ्या ताईंना काकूंना सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक ताईपर्यंत लाभार्थी यादी आपल्याला पोहोचवायची आहे। त्याच्यानंतर ही पीडीएफ फाईल डाउनलोड करून घ्यायची आहे, लक्षात घ्या, पीडीएफ फाईल डाउनलोड करून तुमचं नाव वगैरे सगळ्या स्वरूपात चेक करायचंय। आता तुम्ही म्हणत असाल की सर ही यादी नेमकी दिसती कशी, तर बघा अशा स्वरूपात या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत। या याद्यामध्ये वेगवेगळे डिटेल्स तुम्हाला पाहता येणार, जसं की एक लक्षात घ्या, या ठिकाणी नाव दिलेले हे ताईचं नाव या ठिकाणी दिसत आहे तुमच्या समोर, नंतर पत्ता या ठिकाणी तुमच्या समोर बघा पत्ता दिसत आहे, त्याच स्वरूपात मोबाईल क्रमांक या ठिकाणी बघा मोबाईल क्रमांक तुम्हाला दिसत आहे, ते ताईंचे जन्मतारीख दिसत आहे, या ठिकाणी लिंग दिसत आहे, आधार क्रमांक बघा, हे आधार क्रमांक पण तुमचे सगळे या ठिकाणी दिसत आहेत, पिन कोड दिसत आहे, जिल्हा दिसत आहे, तालुका, गाव, महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय का, कुठं फॉर्म भरलाय ते पण सगळं दिसतंय, नंतर वैवाहिक स्थिती दिसते, योजना दिसते, योजना या ठिकाणी दिसते, विभाग दिसतोय, बँकेचे नाव, हे सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायचंय। जे तुमचं डीबीटी केलेलं आहे ते डीबीटीचं नाव आणि हे बँकेचं नाव हे सगळं व्यवस्थित आहे का, सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहे। त्याच्यानंतर तुमचं आयएफसी कोड, बँकेचं खातं जमा केलेलं आहे, आतापर्यंत किती रुपये राशी तुमच्या अकाउंटला आले, सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला यादीमध्ये पाहता येणार आहेत। आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये भेटलेत का, 9,000 भेटलेत, 4,500 भेटलेत, 0 रुपये भेटलेत, काय भेटलेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी यादीमध्ये पाहता येणार आहेत। आणि त्याच्यानुसार तुमचं चेक करायचंय, तुमची सगळी माहिती बरोबर आहे का नाही ती चेक करायची आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की सर आम्ही आमचं सगळ्या गोष्टी चेक केल्यात आणि आम्हाला याच्यानुसार तुमचं नाव दिसतंय का नाही, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्ही यादीमध्ये तुमची माहिती चेक केली का नाही, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी पटपट सांगायचंय। लाडक्या ताई, एवढ्या सगळ्या लाडक्या ताई आहेत, सगळ्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमच्या याद्यामध्ये नाव आहे का नाही, एकदा लवकर सांगायचंय। जरी तुम्हाला काही अडचणी आल्या, हे सगळ्या गोष्टी पाहता नाही आल्या तरी काळजी करू नका, संध्याकाळी मला सांगा, संध्याकाळच्या लेक्चर मध्ये तुम्हाला नवीन अजून एकदा सांगणार आहे की बाबा तुम्हाला ऑनलाईन नाही पाहता आलं तरी ऑफलाईन कसं पाहता येईल ते पण तुम्हाला सांगणार। त्याच्यामुळे सर्वांनी पटपट चेक करायचंय। हा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज नवीन माहिती घेऊन आहे, त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवायचंय आणि जास्तीत जास्त लाईक करायचंय। सर्वांना 2100 रुपये हवेत ना, लाडक्या बहिणीचा नवीन जो हप्ता असणार आहे 2100 असणार, त्याच्यामुळे सर्व ताईंना 2100 रुपये हवे असतील तर पटपट लाईक करायचं आहे। चला लाडक्या ताईंनो, इथे थांबूया, संध्याकाळी भेटूया 6 वाजता। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।